हॅलो फ्रेंड्स, आपण आता इथं गळ्यासाठी उंची टाकून घेणार आहोत. तर गळ्याची उंची आहे आपल्या 8.5. तर मी इथं 9 इंच घेतलेलं आहे आणि गळ्याला शेप देऊन घेऊयात. आता गळ्याची रुंदी आहे 2.5 इंच. तर गळ्याला शेप देऊन झाला आहे बघा इथं. आणि शोल्डरला पिना लावून घ्यायच्या, दोन्ही शोल्डरला 2 पिनं लावून घ्यायच्या आणि खालच्या साईडला पण 1 पिन लावून घ्यायचे. म्हणजे जेणेकरून काय होईल माहिती आहे का, आपण शिलाई करताना वरचं अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा बिलकुल हलणार नाही आणि व्यवस्थित आपल्याला शिलाई करता येईल. म्हणजे हलणार नाही एवढं ते व्यवस्थित. बघा इथं शिलाई देऊन घ्यायची, एकदम हळूहळू अशी शिलाई देऊन घ्यायची. म्हणजे शिलाई देताना गळ्याचा शेप एकदम व्यवस्थित येतो. हळूहळू शिलाई देऊन घ्यायची. अशा प्रकारे कडेकडेने एकदम शिलाई देऊन घ्यायची. मार्जिन केलं आहे आपण, गळ्याचा शेप दिला आहे तसा शिलाई देऊन घ्यायची आणि खालच्या साईडनं पण एक शिलाई देऊन घ्यायची. बघा आता इथं कट करून घ्यायचा आहे. गळ्याचा आकार असा कट करून घ्यायचा आणि खालच्या साईडनं पण एक्स्ट्राचं जे कापड होतं ते आपण कट करून घेतलं आणि अशा नॉचेस देऊन घ्यायच्या. म्हणजे गळ्याचा आकार गळा उलटवताना बिलकुल असं हे होणार नाही, गुड्या येणार नाहीत आणि गळ्याचा शेप जो आहे तो व्यवस्थित दिसेल आपल्याला. अशा प्रकारे परत हळूहळू शिलाई देऊन घ्यायची. एकदम गळ्याच्या कडेनं शिलाई आली पाहिजे. खालच्या साईडनं पण एक शिलाई देऊन घ्यायची, जेणेकरून असं छान दिसेल. आणि इथं नॉड अटॅच करून घ्यायच्या. मी ब्लाऊजच्या नॉड अटॅच करून घेतलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. लेस लावून घ्यायची आहे आपल्याला. तर लटकन बनवून घेऊयात. ब्लाऊजचा जो कपडा, ब्लाऊजच्या गळ्याला शेप देऊन मधला जो कपडा निघलेला आहे ना, त्याचेच मी इथं लटकन बनवून घेतलेत. बघा खूप छान लटकन झालेत. लटकन आणि अशी लेस. कशी वाटली डिझाईन? चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.